नमस्कार मित्रांनो, मी संतोष पटेल लॉगवरती पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आमच्या गावचे सचिव माझ्या सोबत आहेत. कार्यक्रमाची तयारी केली तर रागवलेत माझ्यावरती, नाही लवकर आलं नाही ना. आणि सोबत संदीप जाधव आपल्याच गावचे सदस्य मुंबईत राहतात. तर मित्रांनो आत्ता कार्यक्रमाची सुरुवात करूया, कारण लेट झालाय. कार्यक्रम अगदी आमच्या खाली स्टॉपवरती आलेला आहे दिंडी नाचत, त्यामुळे दिंडी नाचण्याचा आपण नक्कीच आनंद घेऊया, दिंडीत सामील होऊया या वारकरी दिंडीमध्ये, संप्रदायामध्ये. आणि पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांना या दिंडीच्या आणि या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. आणि तुम्हालाही शुभेच्छा सगळ्या यूट्यूब परिवार, सबस्क्राईब परिवार यांना. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नये. आणि लतेश आहेत, दोघे पण असे सुंदर. चला, आणि आमच्या या वहिनी तुलाच घेताना मस्तपैकी अगदी तृप्तीताई सुद्धा आलेल्या आहेत, सगळ्या सामील झालेल्या आहेत. चला पटकन वारकरी सगळ्यांना शुभेच्छा, या दिंडीच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि या वारकरी संप्रदायामध्ये सामील होऊया आपण. हे बघा सामील झालेला आहे, अगदी आनंद घेताना मस्त. लहानपणीचाच मित्र आणि हितेश बट्टावळे वारकरी या संप्रदायामध्ये सामील होण्यासाठी, या दिंडीमध्ये सामील होण्यासाठी अगदी आवर्जून खास करून मुंबईहून आलेला. त्याला या गावचाच आहे, बघितलं असं पाहिजे, असा आपला अभिमान पाहिजे, माझा गाव माझा अभिमान असा पाहिजे. आणि त्याला सुद्धा शुभेच्छा या कार्यक्रमानिमित्ताने. मोठं होऊ दे. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर मंडळी, आज विलाजन जे आहे या दिंडीच्या कार्यक्रमानिमित्त स्पेशल या गरमीतून ठेवलेला आहे, थंड होण्यासाठी. वहिनी कोणता थंड आहे जरा सांगाल का? या गरमीतून थंड होण्यासाठी काय आपण ठेवलंय नेमकं स्पेशल? कोकम सरबत. तुम्हाला या कोकम सरबत आणि ठेवलात आणि या कार्यक्रमाबद्दल खूप शुभेच्छा, स्वागत आहे तुमचं. वहिनी कोकम सरबत ठेवलं आणि खूप सगळ्यांना गार केलं, त्याबद्दल धन्यवाद. हा, या दिंडीच्या कार्यक्रमानिमित्त तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला खूप शुभेच्छा कार्यक्रमाच्या. तर मंडळी, हा आपल्या दिंडीचा कार्यक्रम आणि हा वारकरी संप्रदाय म्हणून हा जतन केलेला वारसा आहे, तो असाच चालत राहणार आहे. आणि माझ्यासोबत अगदी सगळी अनिल मिसांच्या घरी मी आलेलो आहे, अगदी वारकरी मंडळी, जावई आणि त्यांची मुलगी. आज त्यांच्याकडून खास करून हा थंडा ठेवलेला, त्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा आणि त्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने. जनाबाई मुक्ताबाई आज या विठ्ठलाच्या वारीमध्ये दंग झालेल्या आहेत आणि विठ्ठलाच्या वारीत दंगवून आनंद लुटता येतो नाही. हा, कार्यक्रम पाहून एकदम मजेत, असा आनंद प्रत्येक वर्षी यावं असं वाटतं आमच्या साताम्याचा. आणि तुमचं सुद्धा महिलांचं सगळ्यांचं सहकार्य असलं पाहिजे. धन्यवाद. तुमचा पहिला मोठा वाटा तुम्ही दाखवतात जगाला. तर मित्रांनो, बघतो आपण सगळ्यांचे कमेंट्स कसे येत आहेत मस्तपैकी. आणि हा कार्यक्रम जोरात चालू आहे. धर्मपत्नी आरती करते बघा.
गावामध्ये अगदी ही फिरून अगदी दिंडीचा हा संपूर्ण कार्यक्रम गावामध्ये अगदी फेरी म्हणून आलेले आहे. दिंडी अगदी नाचत वाजत गाजत ढोलकीच्या सुरात टाळाच्या सुरात आणि सोबत अगदी करा आणि तुरंत घेऊन आलेले आहे. आणि आपण बघतोय मंदिराजवळ आपली ही दिंडी आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात ही दिंडीचा कार्यक्रम हा आपला इथे संपन्न होणार आहे. खेळ आहेत मित्रांनो, या पूजेच्या निमित्ताने हे गावचे खेळ आहेत आणि मुली लहान मोठ्या मुली अगदी भाग घेताना आपल्याला दिसतात. हे बघा अगदी बटाटा शर्यत या स्पर्धेचं नाव आहे आणि या स्पर्धेत कोण विजयी होते बघूया. आणि आपल्या इथे 2-3 आणि श्री संदेश धोंडू बांबे डेप्युटी सुपरिटेंडेंट हवाई वाहतूक म्हणून दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या वतीने विविध स्पर्धा बक्षिसे तसेच 24 फेब्रुवारी 2024 रोजी 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक हो तर मित्रांनो, संगीत खुर्चीचा खेळ चालू आहे हा गावच्या अगदी या पूजेच्या वेळेस कार्यक्रमाच्या वेळेस हा आनंद संगीत खुर्चीचा ही स्पर्धा ज्या पुरुष स्पर्धा आहे आणि या पुरुष स्पर्धेमध्ये अगदी
आवडीने ज्यांनी भाग घेतलेला असे या उत्साहित होऊन धावपळ चालू आहे. प्रत्येकाला मी जिंकणार अशी आशा असते आणि त्यामुळे प्रत्येकजण आशेच्या या भावनेमध्ये अगदी प्रत्येकजण धावण्याचा प्रयत्न करत असतो. तिकडे ढोलवरती वाजवले आहेत कारण लाईट नाही आहे आणि ढोलवरती वाजवत आहेत म्हणून. आणि लाईट नसल्यामुळे काय तर ढोलावरती वाजवायची सुरुवात आहे असं आहे. हे बघा धावपळ चालू आहे. प्रत्येकाची खुर्ची झिपायचा प्रयत्न आहे प्रत्येकाचा. कोणतरी बाहेर झालाय मला वाटतं. कोण बाद झालाय मित्रांनो बघूया अंतिम स्पर्धक कोण असेल कारण अजून काही सांगू शकत नाही. खेळ चालू आहे. स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा म्हणून. हे बघा आवाज आहे बस कर चला 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 चालू दे. शेवटचे 2 स्पर्धक आहेत. सूर्यकांत बट्टावळे काहीतरी मला वाटतं ॲडवाईस देत आहेत निवाते आणि सागर खाले. सागर थोडा नाटक्या करतोय. खुर्चीसाठी धावपळ चालू आहे. कॉम्प्रो दोघांमध्ये काहीतरी एकमत चाललेलं विचार चाललेले तू बसायचं की मी बसायचं असं. सागर पाठी राहतोय. सागर धावपळ बस बस बस. खुर्ची मिळवायसाठी बघा किती प्रयत्न चालू आहे. दादा दादा जरा बाजूला. रेसिंग मध्ये धावतायत असं वाटतंय. खुर्ची जवळ आली की हळू चालत राहायचं रे. चालत राहा. सागर पाय चालत राहायचं. सागर आउट देणार. आणि अशा सूर्यकांत बट्टावळे विजय झाले. अंतिम स्पर्धा कशा बघता आपण या संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये सेकंड तास. महिलांच्या उद्या थोडं मागे व्हायचे. संगीत खुर्चीचा एक नियम असेल जर पुढे कोणी तेजस्वी पण आहे आणि जिंकण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न आहे.
मावळी बनवल्यानंतर घरी माहिती इथंच का
चमत्कार केला बनून भिकारी, चमत्कार केला नमस्कार त्याला. बनून भिकारी चमत्कार केला, बनून भिकारी चमत्कार केला नमस्कार त्याला. संकटात जे जे मागती निवारा, कायकल्प केला निमिषात त्याचा, कायकल्प केला